असे लेझिम खेळतात मित्रांनो. आणि टावर चौकामध्ये काय सेटअप केलेला आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त. मित्रांनो इथं सर्व मंडळ एकत्र होतात आणि इकडून सगळी लाईन एकत्र जाते डायरेक्टली. इकडून पण येत आहे गणेश कॉलनीतून, इकडून स्टेडियम पासून पण येत आहे आणि इथून जुन्या जळगाव मधून येत आहे मित्रांनो. हर्षल मोरे आणि इथं सागर भेटलेला आहे जे फोटोग्राफी करतात. आणि हा मास्क लावून फिरतोय का माहित नाही. याचं पेज आहे. डायरेक्ट प्रयास मित्रमंडळ लेझिम खेळतंय, त्यांचं मंडळ आलं पिंपराळ्याचं. आणि तिरुपती बालाजी ना त्यांची वेशभूषा केलेली आहे त्यांनी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आज बाप्पा चालले त्यांच्या घरी. तर आपण बाप्पांना निरोप देऊया. आणि बाप्पा चालले तर पुढच्या वर्षी लवकरच येतील. तर आता मी आरती वगैरे करतो आणि मग विसर्जन करूया बाप्पांना. चला. चप्पल गायब. आता बाप्पा चालले त्यांच्या घरी आणि बाप्पा चालले त्यांच्या घरी. विसर्जन करतो आम्ही आमचं घरचा गणपती. तर बाप्पांना लवकरच पुढच्या वर्षी यायला सांगू आपण. आणि चालले बघा बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता गर्दीतून कशी तरी चाललो आम्ही. गाडी काढतोय. तो गाईज आता आम्ही गावात चाललोय गणपती पाहायला. तर चला मग आता आम्ही फॅमिलीसोबत आता गणपती पाहायला जातो मी. मग नंतर बघू आता कसं आहे आजचे गणपती विसर्जन जळगावचं कसं आहे. तर सो गाईज आता आम्ही स्टेडियमजवळ
सुरुवात केली गणपती पाहायला. तर आता फॅमिलीसोबत पण आलेलो आहे मी. तर आता बघूया किती सारे मंडळ लाईनीत लागलेले आणि किती मंडळ आहे अजून आणि कसे कसे बाप्पा आहे. आणि खूप सारे मंडळ आलेले आहेत, नवीन नवीन मंडळ, जळगावच्या बाहेर पण मंडळ असतात ते पण येतात. तर बघूया आता इथं जे मंडळ आहे आता इथून सुरुवात झालेली आहे. स्टेडियमपासून सुरुवात होते पण कसं आहे जे अजून मंडळ असतात त्यांच्यासाठी जागा असते. तर बघा आता हे बघा मंडळ खूप सारे मंडळ आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आलेले इथं. आणि हा पूर्ण रात्रभर जल्लोष राहणार आहे इथं डायरेक्ट. हे बघा आणि इतके सारे मूर्ती आहे, इतके सारे मंडळ आहे की अक्षरशः कोणत्या मंडळाचं नाव घ्यावं, किती म्हणजे कोणाकोणाचा व्हिडिओ घ्यायचे ते समजत नाही. हा एक बाप्पा आहे, त्यांचं पण मंडळाचा गणपती एकदम भारी यावर्षी. कांत मित्र मंडळ कासमवाडीचा आहे हा. आणि हा एक अजून एक बाप्पा आहे. बघू आता या मंडळाचं नाव काय. असे खूप सारे मंडळ आहे मित्रांनो, एकदम जाग्यावर मंडळ आहे डायरेक्ट. आता या बाप्पांना बघूया आपण तिकडून. थांबा हे बघा हे बाप्पा. आणि बघा पूर्ण चौकात कोट चौकात आलेलो आहे मी. प्रचंड खूप गर्दी डायरेक्ट आणि भव्य दिव्य अशी मूर्ती डायरेक्ट डोळ्यात भरून येणारी डायरेक्टली. इतकी भारी मूर्ती आहे लय. आता मी या साईडला आलो आहे. ही एक मूर्ती एकदम जबरदस्त आहे अजून खास. श्री स्वामीनारायणच्या रूपात आहे आणि हे एक आहे म्हणजे खूप देवांच्या रूपात खूप वेगवेगळ्या टाईपाने बाप्पांना घेतलं गेलेलं आहे. आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे एकदम भव्य एकदम. तर बघूया आणि मजा पण खूप येते. इकडे महादेवाची एक पिंड आहे हे बघा. इथं मागे महादेवाची पिंड आहे आणि पुढे बाप्पा बसलेले आहे. लय भारी मित्रांनो हे बघा डायरेक्ट पूर्ण गर्दी. असे खूप सारं मंडळ आहे वरती. तर जाऊया अजून जिथपर्यंत पुढे जाता येईल. नंतर संध्याकाळ तर मी रात्रीपर्यंतच आहे. चला मित्रांनो इथं सर्व मंडळ एकत्र होतात आणि इकडून सगळी लाईन एकत्र जाते डायरेक्टली. इकडून पण येत आहे गणेश कॉलनीतून, इकडून स्टेडियमपासून पण येत आहे आणि इथून जुन्या जळगावमधून येत आहे मित्रांनो. तर बघूया आजचा जल्लोष कसा आहे. आणि मंडळ खूपच आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं ना 200-300 मंडळच्या वरतीच डायरेक्ट. आणि इकडे चेतनदाला भेटलं ना आम्हाला एकदम बेस्ट आहे. वज्रनाथ पथक आहे इथं वाद्य चालू केलेलं आहे आता त्यांनी.
हर्षल मोरे आणि इथं सागर भेटलेला आहे, जे फोटोग्राफी करता. आणि हा मास्क लावून फिरतोय का माहीत नाही. याचं पेज आहे इंस्टाला नोमॅड म्हणून. तर बघूया आपण नोमॅड सारखा करतोय. घरच्यांना सोडतो मी, आई वडील आणि ताई आलेले सोबत. आणि मग मी परत अर्ध्या तासात गणपती पाहायला येतो. हे तर रात्रभर चालणारच आहे मिरवणूक. तर चला मग. आता मी इथे कोर्टा चौकात आलेलो आहे. इथं पाऊस पण चालू आहे आणि गर्दी पण वाढते. इथं डायरेक्ट क्रेज खूप आहे डायरेक्ट. तर बघूया आता सगळे डीजे बँड सगळं चालू झालेलं आहे आणि पाऊस पण चालू आहे. ही कांचननगरची मूर्ती मित्रांनो. ही ब्लॅक कलर मध्ये ना, ही कांचननगरची मूर्ती आहे. आता मी इथून पुढे जातोय. आता म्हणजे बिग बाजार 17 मजली डायरेक्ट पूर्ण ही लाईन. इथं समोर बिग बाजार आहे आणि ही माझ्यासोबत एक मैत्रीण आलेली आहे. तर आता आम्ही जातोय गणपती पाहायला. तर चलो होतं कंटिन्यू करते ब्लॉग. आणि आज असा क्रेज आहे एकदम जबरदस्त. इथं पेशवा ढोलता अशा पथक आहे. तर इथलं वादन बघूया पेशवाचं. इथं पेशवाने थोडासा ब्रेक घेतलेला आहे. तर आम्ही अजून पुढे मंडळ मित्रांनो. ही मूर्ती जळगावचा मोर्या आहे. तर इथं महाबली पथक आहे. तर आता यांचं बी वाद्य चालू होत आहे. तर बघूया आजचं वाद्य महाबलीचं कसं आहे. इकडे महाबली पथक आहे. महाबली पथकाने वादन चालू केलेलं आहे मित्रांनो. तर काय जल्लोष आहे. पालखी ग्रुप आहे आणि इथं पण खूप जोरात जल्लोषाने ढोल वाजवतोय मित्रांनो. आणि माझा आवाज किती आहे मला माहित नाहीये. पिवळ्या भिंतीचा महाराजा.
बोला गणपति बाप्पा। अरे भाई आप बोल रहे नहीं, बोलिए बोला गणपति बाप्पा। हाँ अब आ रहा है मजा। तो भाई चलते फिरते रहिए, हम अनाउंसमेंट करते रहेंगे आप जल्लोष के साथ। सर 2 मिनिट सर फक्त आपला वेळ द्या। प्रयास मित्र मंडळ पिंपळाचं मेन चौकात मंडळ आहे। इकडे पुढचं मंडळ तरुण पुढापा आहे आणि ताशे लेझिम खेळताय मित्रांनो। आणि टावर चौकामध्ये काय सेटअप केलेला आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त, फुल क्रेज आहे डायरेक्ट। आता इथं फुले मार्केट जवळ आलेलो आहे, इथं पण खूप मंडळ आहे आणि कॉम्पिटिशन असते मित्रांनो इथं डायरेक्ट, म्हणजे प्रत्येकाला बक्षीस दिलं जातं। कॉम्पिटिशन म्हटली बी तर चालेल, नाही म्हटली बी तर चालेल, म्हणजे प्रत्येक मंडळाला इथं स्वागत केलं जातं आणि बक्षीस दिलं जातं मित्रांनो। इथून मी परत रिटर्न त्याच साईडने टावरकडून 17 मधलीच्या साईडला चाललो आहे। इकडे काय म्हणजे आता पुढे एवढे काही गर्दी नाही आहे त्याची, मी आता परत त्या साईडला 17 मधलीच्या साईडला चाललो आहे। आता इथं थोडं टावर चौकात मी थांबतो, बघूया आता तिथं कोणतं मंडळ आहे आणि तिथं डीजे आलेला आहे का ढोल पथके, आणि तिकडून येताना आम्ही पाहिलं नाही तिथं का थोडं कोणीच नव्हतं मंडळ वगैरे आलेलं, थोडं लांब होते म्हणून। बघू थोड्या वेळ थांबतो मी आता इथे। प्रयास मित्र मंडळ लेझिम खेळते, त्यांचं मंडळ आलं पिंपळाचं। आता मी या साईडला अपोजिट साईडला आलोय, टावर चौकाकडून 17 मधलीकडे जातोय मी। तर बघूया, बघा समोर इतकी भयानक गर्दी दिसते मित्रांनो, पब्लिक आहे डायरेक्ट।
वाढत चालली. जेवढा टाईम उशीर होतोय जबरदस्त गर्दी वाढत चालली डायरेक्ट. जी मूर्ती होती आम्हाला तिथं नेहरू चौकात भेटली आत्ताशी 17 मल्लीच्या समोरच आहे. म्हणजे बघा किती वेळ लागतो डायरेक्ट. आणि गर्दी पण भयानक आहे डायरेक्ट. आणि पाऊस म्हणजे संध्याकाळी थोडाफार चालू आला आणि वापस थांबून गेला. काल तर कंटिन्यू म्हणजे दिवसभर पूर्ण पाऊस होता. आज तरी नाही आहे. आणि आज पाऊस राहिला असताना गर्दी पण राहिली नसती. विनंती करूया की आपण मार्गस्थ व्हा आणि जेणेकरून मध्ये गॅस निर्माण होणार नाही. महाबली आपल्या हातात घेऊन आपली कला सादर करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर असं हे सगळं सादरीकरण असतं. कुठलं मंडळ आहे तुमचं? महाबली महाबली मंडळ. ढोल पथक आहे. हो. आणि कोणत्या मंडळासाठी तुम्ही वाजवणार? जाणाऱ्या भाविकांनी रांग सोडून विरुद्ध दिशेने जाऊ नये. बापरे बाप मित्रांनो, गर्दी एवढी जबरदस्त डायरेक्ट. खूप म्हणजे इतके सारे मंडळ आहे डायरेक्ट. अजून मंडळ येत आहे मागून. मी आता परत मागच्या साईडला आतोय. मी अशाच 2-3 फेऱ्या मारेन. मजा येते अशी लाईनीमध्ये फिरायला मजा येते. इथं विश्वगर्जना ढोलपथक आहे. हा कांचननगरचा गणपती मित्रांनो. आता तर अजून गर्दी वाढलेली डायरेक्ट या साईडला. आता इथं मी कोर्ट चौकात आलेलो आहे. इकडून रिंग रोड कडून गणपती येत आहेत. म्हणजे कंटिन्युअसली मंडळ येत आहेत डायरेक्ट. साईडला मी आलेलो आहे मित्रांनो परत चालत. पण मजा येते मित्रांनो इथं फिरायला. डायरेक्ट खूप मजा येते. डायरेक्ट क्रेज आहे. डायरेक्ट फुल क्रेज डायरेक्ट. आणि यावर्षी एकदम जबरदस्त आहे डायरेक्ट. आता इथं परत या साईडला आलेलो आहे मित्रांनो. आणि आता शौर्यवीर वादक वाद्य करताय बघा. आणि यावेळेस त्यांचा 21 ध्वज नाचवत आहे ते. अरे
वाद्य पथक आहे इथं पण वादन चालू आहे त्यांचं. वाद्यपथकाने हा कॅम्प उतारावा अशी त्यांना विनंती आहे. हा बाप्पा रथात विराजमान होऊन आता हळूहळू नेहरू आता इथं मित्रांनो परत मी टावर चौकाकडे आलेलो आहे. तर आता काही मंडळ अजून मागे आहे, काही मंडळ पुढे आहे. आणि इथं खूप सारे ढोलपथक मंडळ एक एक जातील तिथे. आता आम्ही इकडे जुन्या जळगावकडे जातोय, शनीपेठकडे. आणि मित्रांनो क्रेज इतका आहे, कमीत कमी 10 वाजलेले तरी पण फुल क्रेज आहे डायरेक्ट. हे मुक्ती मित्रमंडळ आहे आणि यांनी पूर्ण साऊथ इंडियन टाईप यांनी म्हणजे असं वेशभूषा केलेली आहे. आणि तिरुपती बालाजी आहे ना, त्यांची वेशभूषा केलेली आहे त्यांनी. आता आम्ही पुढच्या साईडला आलो अजून. चला, आमचे रोहित भाऊ भेटलेले आहे. रोहित भाऊ म्हणताय की एकदम कडक वादन झालंय म्हणे आमचं, एक नंबर की नाही. इकडे बा वज्राना ढोलपथक येते. कोणत्या माणसाला इकडे हे बघा. आता इथं थोडासा ब्रेक घेतलेला आहे, थोडे खाता पिता आहे बघा. हे बघा हे सगळे वज्रनाथवाले. बघा आमचा चेतन भाऊ 30 किलोचा ढोले आणणार आहे का? 30 किलो 30 किलो 25 का? मला वाटलं की 30चा आहे म्हटलं. 30चा ढोले रे एडा.
ओके 30 किलोचा डोल्या हा. तर आता बघू यांचं वादन पण आपण बघितलं तर आता थोडं शेवढं संपण्यातच आहे. थोड्या वेळात चालू करते नाही भजनात. वज्रनाथ वाद्यपथक वादन करतंय आणि आम्ही आता इथं शोभेत शाळेजवळ आहे.
10 झालेले मित्रांनो. आता थोड्या वेळातच त्यांचं वादन संपन्न होईल. रथ चौकापर्यंत जात आहे पूर्ण वादन करत तर रथ चौकापर्यंत वादन संपेन असं सांगता येते. बघूया आता किती वेळ वादन लागेल अजून. तर मित्रांनो आता मी शनीपेठपासून तिकडे 17 मजलीकडे चाललेलो आहे मी आणि मोबाईलमध्ये पण बॅटरी खूप कमी आहे. तर बघू आता किती शूट होतो आणि दुसऱ्या मित्राच्या मोबाईलमध्ये तरी शूट करावं लागेल. चला तर मग आता 11 वाजता आहे तरी पण खूप गर्दीच आहे. कमीत कमी 12-1 नंतरच गर्दी कमी होईल डायरेक्ट. अजून खूप सारे मंडळ बाकी आहे. हे सकाळपर्यंत चालत राहीन असं म्हणजे लाईन वगैरे. आता इथं पेशवा ढोल पथक आहे ते शनीपेठकडे जात आहे. आता इथे मी गांधी मार्केटच्या पुढे जातोय मी. तरी पण अजून पण मिरवणूक वगैरे चालू आहे मित्रांनो. तर आजचा तुम्हाला ब्लॉग वगैरे कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. तर बघूया अजून किती वेळ लागतो मला जायला. तिकडे माझी गाडी तर स्टेडियम जवळ आहे. टावर चौकाकडे पोहोचतोय. मला आजचा ब्लॉग नक्की सांगा. चल आता टावर चौकाकडे जातोय आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला मला नक्की सांगा. लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. अजून पण गर्दी आहे, खूप गर्दी आहे. अजून पण मिरवणूक चालू म्हणजे 12-1 वाजेपर्यंत मिरवणूक चालणारच नक्की. वाटतंय का तुम्हाला 11-11:30 झालेले आहे म्हणून? पूर्ण अजून 12-1 वाजेपर्यंत तरी चालेल नाही. एवढा क्रेज आहे डायरेक्ट. जल्लोष खूप आहे डायरेक्ट जबरदस्त. मित्रांनो माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. मी इथून फोनवाल्या बिग बाजारपासून मी स्टार्ट करतो ब्लॉग माझा. मला रेकॉर्डिंगला चान्सच नाही भेटला. डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला. हा म्हणजे हा दाना बाजारचा मित्रमंडळ आहे आणि इकडे बघा अजून पण गर्दी डायरेक्ट फुल क्रेज आहे डायरेक्ट. वाटत नाही की म्हणजे 11 वाजलेले 11च्या वरतीच झालेले वाटतं. आता बघूया अजून स्टेडियमपर्यंत आहे वाटतं. कोर्टापर्यंत अजून मंडळ दिसत आहे मागे. कोर्टाजवळ आलेलं आहे. कोर्टाजवळ मंडळ थांबवलेलं आहे वाटतं. आता किती वेळाने पुढे जाता काय माहिती. अजून फुल गर्दी डायरेक्ट. आता बघू आता इथं पण एकच बाकीचे गणेश कॉलनीतून आणि इकडून येत होते सगळे मंडळ आता नाही आहे. सगळे लाईनीमध्ये लागलेले आता. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा मित्रांनो. बाय गाय.